नमस्कार मंडळी, कशा आहेत सगळे? वैशाली तंदुशी युट्यूब चॅनल तुला सगळ्यांचं स्वागत आहे. आणि सकाळ झालेली आहे, म्हणजे आता खरं तर दुपार होते आहे. 1ला 10 मिनिटं, म्हणजे आधी 10 मिनिटं पुढे असल्यामुळे 1ला अजून 20 मिनिटं आहेत. तर आता आम्ही निघालो आहोत. आमचं जे दुसरा आमचा फ्लॅट आहे तिथे निघालो आहोत, जो आमचा 2 BHK इथे जिथे राहतो. आता आम्ही सध्या तिथे 1 BHK. तर तिथे आम्ही चाललेलो आहोत. तिथले मेंटेनन्स वगैरे भरायचं आहे, कारण जरा केसेसचं ॲडमिशन वगैरे सगळं होतं त्याच्यामुळे. तर म्हटलं आता आपण ते भरून येऊया. तर ते सुद्धा आपण आम्ही भरायला जातो दत्त. आणि बाकी आम्हाला गाडी वगैरे वॉशिंग करायला द्यायची, तर ते पण आम्ही करायला जातो. तर आज आम्ही काय काय करणार आहोत ते तुम्हाला दाखवणार आहोत. तर चला आत्ता ती पहिल्यांदा जाऊया आमच्या त्या सोसायटीमध्ये. चला बसलेलो आहोत गाडीत, आणि गाडीची काच थोडंसं खाली केली आहे, कारण लगेचच गाडी चालू केल्या AC चालू नाही तो करायचा ना, काच ओपन करायची, जे काही आतली गरम हवा असेल तर ती बाहेर जाईल म्हणून. सो ते केलेलं आहे. आणि आता सुरुवात करू आमच्या छोट्याशा प्रवासाला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. सगळे बसलेले आहेत गेटवरती, सिनियर सिटीजन्स. आता पावसाची तयारी चाललेली आहे. जे झाडं खूप वाढलेली, ती झाडं थोडीशी कटिंग करून ती आता, म्हणजे 2 दिवसापूर्वी झाडांची कटिंग झाली संतोषा, आणि आज आली आहे गाडी. ते सगळं कापलेली झाडं जी आहेत ती घेऊन जायला, फांद्या कापलेली, झाडं नाही कापलेत, फांद्या कापल्यात, तर त्या घेऊन जात आहेत. आता इकडे थोड्या थोड्या पावसाला सुरुवात झालेली आहे. तुमच्याकडे झाली आहे की नाही? गाडी छान आहे ना, कलर. गाडी माहिती कोणती आहे? नाही तोंडात नाही समजत आहे मला. लहानचा थोडा दिसत नाही. चष्मा आहे पण चष्मा लावत नाही. मला आवडत नाही चष्मा लावायला, पण लावायला पाहिजे आहे. बघू, मला खरंच नाही आवडत चष्मा लावायला. कितींदा माहिती मी चष्मा आणते पण तो वापरतच नाही ना संतोष. त्यामुळे मला सगळेच खरं तर बोलत असतात त्याच्यावरून. नंबर वाढला, चष्मा फक्त आणते आणि लावत नाही, काय नाही. मला आवडतच नाही चष्मा लावायला. म्हणजे मी अजूनपर्यंत नंबर मला कधीपासून नाही करत, पण मी लावलाच नाही अजूनपर्यंत. बघू आता. अच्छा, पावसाचं बोलत होतो ना आपण. हा, पाऊस आमच्याकडे असं सकाळचा थोडासा येतो. तुमच्याकडे येतो का? आमच्या विरारमध्ये थोडा थोडा सुरू झालेला आहे पाऊस. सकाळचं थोडासा पडतो. हा, सकाळचा थोडा थोडा आहे. आणि संतोष असं वाटतंय की संतोष झोपून उठून आलेला आहे. झोपून उठून आला कारण की ना, खरं तर संतोषचे केस वाढलेले आहेत. त्याला हेअर कटिंग करायचंय कधीपासून. आता करायची त्याला हेअर कटिंग करायची, आणि मी त्याला म्हणते थोडेसे केस वाढू दे असं मी म्हणते त्याला. पण मग त्यालाच नाही आवडत खरं तर. त्याच्यामुळे बहुतेक आज करणार तो ना हेअर कटिंग. तर आता आम्ही चाललेलो आहोत पहिल्यांदा गाडी वॉशिंगला देणार. मग तिथून जवळच आहे आमचा जो सेकंड फ्लॅट आहे आमचा, तिथून जवळच आहे. मग तिथून आम्ही म्हटलं वॉक करत जाऊया, तिथे मेंटेनन्स भरूया. आणि मग असं पण ते गाडीत द्यायला, आपण धुवायला देतो तेव्हा थोडं थांबावं लागतंच ना. म्हटलं ते तोपर्यंत ते काम करू आपण, आणि मग येताना रिटर्न गाडी पण वॉश करून घेऊन जाऊ असं. आणि बघू, आज मी तर म्हटलंय संतोषला की संध्याकाळी कुठेतरी फिरायला नेतो की नाही माहिती नाही, बघूया. आता तो घरी जाणार, म्हणजे आम्ही म्हणजे घरी गेल्याच्या नंतर थोडा आराम वगैरे करेल. मग नंतर संध्याकाळी त्याचं डिसाईड होईल की जायचंय की नाही जायचंय ना, असं बघू. आज विचार आहे, मी म्हटलं संतोष आज जायलाच पाहिजे रे कुठेतरी फिरायला. खूप दिवस झाले कुठे गेलो नाही, त्याच्यामुळे घेतली आहे. अगोदर बोलले असते तर ठीक आहे, अचानक सांगणार तुम्ही. हा ना, कारण प्रोग्राम काहीतरी आपला फिक्स असतो ना, त्याच्यामुळे. ठीक आहे, आता चला जवळ आलेलो आहोत आम्ही आता वॉशिंग सेंटरच्या. तर पहिला गाडी देऊया तिथे. पाणी घे. अरे बाबा, म्हटलं संतोष गर्दी आहे. हा, रविवार आहे ना.
रविवार आहे बाई, इथे गाडी लावली आपण, नाहीतर आम्ही तिथे लावतो जिथे वॉशिंग करतात तिथे. तिथे 2 आहेत गाड्या. तिथे ऑलरेडी आहेत म्हणून त्यांनी सांगितलं इथे लावा गाडी, म्हणजे मग थोड्या वेळाने घेऊ आम्ही गाडी वॉश करायला. आता किती वेळ लागतो आता त्यांना विचारूया आधी पहिला. सर 1-1.5 घंटे 1.5 घंटा लगने वाला है. 1 घंटे में हो जाएगा. 1.5 घंटे अभी वही निकलेगा, आपका ही जाएगा. हाँ 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 ठीक आहे. तेल टाकतात ते. हा टाकायचं. ऊन एवढं पडलंय ना, माणूस काळा होऊन जाईल एवढं ऊन आहे. आपण तर ऑलरेडी काळे असतो, त्यामुळे काही टेन्शन नाही. खरंच तेच. आज तर मग स्टारबक्स मध्ये जाऊया कॉफी प्यायला. जाऊया. हो तू खरं म्हणाला जाऊया म्हणून मी म्हटलं त्यांच्या नका नका चाल तिकडे. ठीक आहे चल. केसर घरी आहे ना, त्या आणली आता गेलो असतो. चला आपण पहिलं जाऊया तिकडे. आम्ही आलेलो आहोत आमच्या दिसा सोसायटीमध्ये आणि इथे खूप छान बाग जी आहे. आता इथल्या पण सोसायटीला आपल्याला 3 वर्ष झाले ना आपलं इथलं घेऊन. 4थं वर्ष चालू झालं. 4 वर्ष तर म्हणजे आता 14 वर्ष आमच्या फ्लॅटला चालू झालेलं आहे. आणि इथली बाग खूप छान फुललेली आहे ना, फुलं काय सुंदर आलेली त्या बागेला. सगळ्या झाडाला. ते झाड कोणतं आहे त्याचं? चाफ्याची. मला नावं माहिती नाही रे झाडांच्या फुलांची एवढी, कारण काय डेली बघण्यामध्ये नाही तेवढी. मी बघायला पण गेलेली, आमच्या गार्डनमध्ये पण असते, पण मी नाही एवढे रोज जात गार्डनमध्ये बघायला. त्यामुळे संतोषा जास्त झाडांच्या फुलांची वगैरे माहिती आहे, मला नाही तेवढी माहिती. तर ही खूप छान फुलं आलेली आहे आणि बाग आता म्हणजे आता एवढी वर्ष झाल्यामुळे छान फुललेली आहे. तुम्हाला तिकडे दिसत असेल त्या साईडला आंब्याची झाडं आहेत. आंब्यांची पण इथे झाडं लावलेली आहेत आमच्या ह्या सोसायटीमध्ये. रायवळ आंबे आहेत ना हे. त्याच्या बघा मोहर पण दिसतोय आपल्याला. थांबा तुम्हाला जवळ जाऊन दाखवते. काय ते पानं ना ते, हां सॉरी पालवी फुटलेली आहे बघा. मी म्हटलं तर मला जास्त माहिती नाही, संतोषा जास्त माहिती पडते यातलं. आणि असं गार्डन वगैरे पण आहे मस्तपैकी. आणि असं लहान मुलांसाठी इथले म्हणजे हे इथे खाली गार्डन आहे आणि वरती पण गार्डन आहे फर्स्ट फ्लोअरला, ते वेगळं आहे. आणि हे जे सिनियर सिटीजन्स आहे त्यांना म्हणजे इथे बसतील पण, आणि छोटी मुलं जी असतात त्यांचे नातवंड ती इथे खेळतील ह्या उद्देशाने त्यांनी इथे खाली पण एक छोटंसं गार्डन केलेलं आहे. आणि मस्त तुम्हाला आंब्याची झाडं दाखवते. हे कसलं झाड आहे रे हे मध्ये आहे ते? हे काजूची पण झाडं लावलीत ना यांनी तर. काजूची पण आहेत हे बघा. आंब्याची झाडं बघा. बॅटरी कमी आहे आमच्या कॅमेराची, बॅटरी आता कमी राहिलेली आहे. बघा मस्त पालवी पण फुटलेली आहे. तुम्हाला दिसतंय का याच्यामध्ये क्लिअरली माहित नाही. फणसाचं पण आहे ना. फणस आला का? आंबे तसे आले जसं म्हटलं फणस आला काय बघा. इथे मस्त असं चालायला पण असं छान ठेवलेलं आहे. कुठलं काय बोलतो? आवळ्याचं झाड आहे? अरे मला माझा फेवरेट वाला आवळा कोणता? तो रेग्युलर मार्केटमध्ये असतो तो. मला ते छोटेवाले आवडतात जास्त. पण मला आले का आवळे? हे वाला म्हणतो, हे बारीक पानां. ऐक ना, हे बारीक पानांवाला आहे ते आवळ्याचं आहे. अच्छा, पण त्याला आवळे आले असतील ना मला वाटतं यावर्षी. आपण नाही आलो पण खाल्ली असेल ना इथल्या मुलांनी. फणसाचं कोणतं आहे म्हणतो तू? कुठे? अच्छा अच्छा हे हा 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 हे मोठं पानवालं ना. अशी आमची ह्या सोसायटीमध्ये अशी वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावलेली आहेत. मस्त वाटतं ना असं झाडं बघून. हा ना, खाल्ली असेल पोरांनी आंबे पण. आणि फणस नसतील कदाचित, पण आंबे आणि आवळे तर नक्कीच खाल्ले असतील. त्या बिल्डिंगच्या साईडने असं चांगला स्पेस ठेवलेला आहे, जेणेकरून कोणाला वॉकिंग करायचं असेल तर मस्त फुल मोठी वॉक होतं इथे. असं पण आहे. आणि इथे हे टर्फ आहे, मुलांना क्रिकेट फुटबॉल वगैरे खेळायचं असेल तर इथे टर्फ पण आहे. मध्ये त्यांनी छोटी छोटी गार्डन केलेली आहे, तिथे बसून असं मस्त गप्पा मारू शकतो त्या बेंचवरती. काही चहा कॉफी पण पिऊ शकतो तर कोणाला आणून प्यायची असेल तर. आहे ना. टेबल आहे का ते तुटलं आहे? टेबलच आहे ना ते.
असं. आणि असं म्हणजे मध्ये मध्ये त्यांनी छोटी छोटी अशी गार्डन पण केलेली आहेत. छान आहे हे. हे पण असंच झाड आहे फुलाचं. राऊंड झालेला आहे आमचा पूर्ण. आणि इथे आमच्या सोसायटीमध्ये गुजरात गॅस पाईपलाईनचं काम चालू आहे. त्याच्यामुळे आता घराघरात गुजरात पाईपलाईनची गुजरात पाईपलाईनचा गॅस येणार आहे. आम्ही असं फिरत फिरत नाही तर संतोष आपण घरी जायचो आणि चेक द्यायचा राहूनच जायचं. त्यामुळे आठवणीने जातो. आधी पहिला मेंटेनन्सचा चेक देतो. ही भिंत आहे ना, हे बाई दिसते इथून दिसेल कदाचित, व्हिडिओमध्ये दिसेल कदाचित ते. नाही व्हिडिओमध्ये दिसणार ती, कारण वरती दिसेल. हे बघ तिथे दिसते मला थोडी थोडीशी खारुताई. इथे काही सलून खोललेलं आहे वाटतंय. हा हॅलो खारुताई, काय करते? खाते काय तरी? हॅलो काय म्हणते, कशी आहे तू? हॅलो हॅलो हाय. हां आत्ता आम्ही चेक जो आहे आमचा तो ड्रॉपबॉक्समध्ये टाकलेला आहे, कारण सोसायटीचे मॅनेजर अजून आलेले नाही आहेत. त्यामुळे आम्ही ड्रॉपबॉक्समध्ये चेक टाकलेला आहे. आणि आता आम्ही निघालेलो आहोत. आता बघा इथे असं आमचं असं हे गार्डन आहे. हे फर्स्ट फ्लोअरला गार्डन आहे. आणि इथे असं जिम आहे. परत लहान मुलांना खेळण्यासाठी पण आहे इथे पुढे. हे बघा इथे जिम दिसतंय का तुम्हाला? बरोबर आतमध्ये ट्रेडमिल आहे. आणि बाकी पण अजून काय काय आहे तिथे. वरून पाऊस पण पडतो आहे. कोण पाणी टाकतंय काय माहिती. आणि इथे लहान मुलांसाठी असं आहे खेळण्यासाठी. हे लहान मुलांसाठी गार्डन आहे. इथे असं मीन्स लहान मुलांसाठी छोटीशी जिम आहे. जिम टाईपही आहे ना हे याचे. आणि असं इथे आहे. नंतर इथे स्विंग पण आहे इकडे. आणि इथे घसरगुंडी वगैरे पण आहे. असं सगळं इथलं वरचं पण गार्डनचं वरचं जे गार्डन आहे त्याचं पण छान असं ॲटमॉस्फिअर आहे. चल हा इकडचा आमचा फ्लॅट आहे. इथे आमचं नाव आहे, जे लाईट चालू केल्यावरती दिसतं. आणि इथे असं चप्पलसाठी स्टँड पण बनवलेलं आहे. असा आमचा इकडचा फ्लॅट. आम्ही लिफ्टमध्ये आलेलो आहोत खाली जाण्यासाठी. आता आम्ही खाली चाललेलो आहोत. आणि ही लिफ्ट आमची एक मोठी आहे आणि एक छोटी आहे. मोठी आहे लिफ्ट. हे बघा हे जैन मंदिर आहे आमच्या सोसायटीच्या बाजूलाच आहे. आता झालेली आहे गाडीची क्लिनिंग करून. आणि आता आम्ही चाललेलो आहोत घरी रिटर्न. आणि आता काही व्हिडिओ आमचे जे आहे ते मोबाईलवरतीच आहे, कारण कॅमेराचा बॅटरी जी आहे ती लो झाली होती. म्हणजे मग नंतर चालूच नव्हतं होत, म्हणून मग आता मोबाईलवरती चालू केलेलं आहे. तर आता आम्ही घरी जाऊ आणि नंतर मला जायचं आहे सोसायटीच्या ऑफिसमध्ये, सोसायटीची थोडीशी कामं बघायला. तर बाकी हा आत्तापर्यंतचा एवढ्याच व्हिडिओचा मला वाटतं आपण एंडिंग करूया ना. संध्याकाळी जर आम्ही काही केलं तर त्याचा पण आम्ही व्हिडिओ बनवू. तर आता कसा वाटला हा व्हिडिओ हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर कोणी नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच आम्हाला सपोर्ट करत राहा. आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून सगळ्यांचे धन्यवाद. थँक्यू सो मच. बाय. संतोष बाय का? बाय बाय. गाडी आहे. हां गाडी बघतोय संतोष. त्यामुळे चला बाय.